संत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ धार्मिक पद्य नाहीत, तर ती मानवी अस्तित्वाचे, त्याच्या मर्यादांचे आणि आध्यात्मिक सत्याचे दर्शन घडवणारी गहन तत्वज्ञानाची गाथा आहे. आशाबद्ध जन हा अभंग मानवी मनाच्या सर्वात मोठ्या कमकुवतपणावर म्हणजेच अनावर इच्छा आणि आसक्तींवर प्रकाश टाकतो आणि त्या कशा आध्यात्मिक उन्नतीला बाधा पोहोचवतात हे स्पष्ट करतो. आशाबद्ध जन काय जाणे नारायण. अहो, जो मनुष्य केवळ आशा, अपेक्षा आणि भौतिक इच्छांच्या बंधनामध्ये अडकलेला आहे, त्याला नारायणाचे म्हणजेच परमात्म्याचे अंतिम सत्याचे स्वरूप कसे बरे कळेल. या ओवीतून संत तुकाराम महाराज नारायणाला जाणण्यासाठीच्या म्हणजेच आत्मज्ञान किंवा ईश्वरी अनुभूती मिळवण्यासाठीच्या मूलभूत अटीवर जोर देतात. आशाबद्ध जन. आशा म्हणजे केवळ भौतिक इच्छा नव्हे, तर अस्तित्वाशी जोडलेली एक खोलवरची पकड. यात केवळ धन, संपत्ती, मान सन्मान, पुत्र पत्नी किंवा भौतिक सुखोपभोग मिळवण्याची इच्छाच नाही, तर मीपणा टिकवून ठेवण्याची, माझे या भावनेची आणि भविष्याबद्दलच्या काल्पनिक चिंतांची आसक्ती देखील येते. ही आशा मनुष्याला सतत बाह्य जगाकडे खेचते, जिथे सर्व काही क्षणभंगूर आणि अशाश्वत आहे. या आशांच्या निरर्थकतेची जाणीव न झाल्यामुळे मनुष्य त्यांच्याच चक्रामध्ये अडकतो, ज्यामुळे त्याला काहीही आणि कधीही खरी मुक्ती मिळत नाही. हा आशाबद्ध भाव मनाला सतत अशांत आणि अस्थिर ठेवतो. आजच्या युगामध्ये आशाबद्ध जन म्हणजे जो सतत सोशल मीडियावर लाईक, फॉलोअर्स यांच्या मागे धावतो, जो प्रत्येक गोष्टीची तुलना इतरांच्या यशाशी करतो, किंवा जो केवळ भौतिक अपग्रेडेशन म्हणजेच नवीन फोन, नवीन गाडी, नवीन घर यामध्येच सुख मानतो. ही आशा त्याला कधीही वर्तमानात शांत बसू देत नाही. काय जाणे नारायण. नारायण हे केवळ विशिष्ट देवतेचे नाव नाही, तर ते परमतत्व, परब्रह्म, ईश्वर किंवा आत्म्याचे अंतिम स्वरूप आहे. हे तेच सत्य आहे जे सृष्टीच्या पलीकडचे आणि सर्वव्यापी आहे. या नारायणाला जाणणे म्हणजे केवळ बौद्धिक ज्ञान प्राप्त करणे नव्हे, तर त्याचा अनुभव घेणे, त्याच्याशी एकत्व साधणे. तुकाराम महाराज इथे स्पष्ट करतात की आशांनी भरलेले मन नारायणाला कधीही अनुभवू शकत नाही, कारण ते मन बाह्य जगामध्ये इतके गुंतलेले असते की त्याला अंतरंगात डोकवायला वेळच मिळत नाही. ईश्वराकडे जाण्यासाठी मनाची एकाग्रता, निर्मळता आणि बाह्य जगापासून थोडी अलिप्तता आवश्यक आहे, जी आशांच्या बंधनातून मुक्त झाल्याशिवाय अशक्य आहे. भारतीय तत्वज्ञानात, विशेषतः वेदांत आणि योग दर्शनात, मनाची चंचलता आणि वासनांचे प्राबल्य हे आत्मसाक्षात्कारातील प्रमुख अडथळे मानले जातात. मन एव मनुष्यनाम कारणम बंध मोक्षयोः. मन हेच मनुष्य बंधनाचे आणि मुक्तीचे कारण आहे. या वचनाशी हे तत्व मिळते जुळते आहे. करी इंद्रियांची सेवा, पाहे आवडीचा हेवा. असा मनुष्य आपल्या इंद्रियांच्या सुखांची सतत पूर्तता करण्यात प्रयत्न करतो, इंद्रियांचा गुलाम असतो आणि इतरांच्या आवडीचे, सुखाचे किंवा यशाचे हेवे दावे करत असतो. यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, तरी इंद्रियांची सेवा म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की आशाबद्ध मनुष्य हा त्याच्या ज्ञान इंद्रियांचा म्हणजेच डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि कर्म इंद्रियांचा म्हणजे हात, पाय इत्यादी यांचा गुलाम बनतो.
तो स्वतःच्या मनाचा स्वामी न राहता या इंद्रियांच्या वासना पूर्ण करण्यातच आपले जीवन घालवतो. डोळ्यांना नेहमी सुंदर दृश्य हवे असतात, कानांना गोड शब्द ऐकायला आवडतात, जिभेला चविष्ट पदार्थ आणि विविध रसांची लालसा असते, त्वचेला सुखद स्पर्श हवा असतो, नाकाला सुगंधाची ओढ असते. मनुष्याचे प्रत्येक कर्म आणि विचार हे या इंद्रियांच्या सुखांभोवतीच फिरत राहतात. तो या सुखांमधूनच आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, जो नेहमी क्षणिक असतो व त्यांना नाना विषयांचे हाव असते. म्हणजे इथे नाना विषय म्हणजे केवळ भौतिक वस्तूच नव्हे, तर पंचेंद्रियांशी संबंधित सर्व प्रकारचे उपभोग्य विषय. हाव म्हणजे तीव्र इच्छा, लोभ किंवा आसक्ती. आशाबद्ध व्यक्तीला विविध प्रकारच्या भौतिक वस्तूंची, सुखांची, अनुभवांची सतत हाव असते. त्याला जे मिळते ते कमी वाटते आणि त्याला अधिक हवे असते. हा कधीही न संपणारा, त्याला सतत धावता ठेवणारा असतो. जसा एखादा भुकेलेला माणूस कितीही खाल्ले तरी त्याला तृप्ती मिळत नाही आणि त्याची भूक वाढतच जाते, त्याचप्रमाणे इंद्रियांची सेवा करणारी व्यक्ती कितीही उपभोग घेतले तरी तृप्त होत नाही. उलट त्याची वासना, त्याची भूक जी आहे ती वाढत जाते. ही हाव त्याला कधीही समाधान देत नाही. भ्रमले चावळे तैसे उचित न कळे. अहो, तुमच्या गाथेतील या ठिकाणी भ्रमले चावळे तैसे उचित न कळे या संत तुकाराम महाराज यांच्या ओवीमधून संत तुकाराम महाराज सांगतात, आशा आणि इंद्रिय लोलुपतेमुळे होणाऱ्या विवेक बुद्धीच्या पूर्ण रासावर प्रकाश टाकतात. ते म्हणतात, भ्रमले चावळे. भ्रमले म्हणजे दिशाहीन होणे, गोंधळून जाणे. चावळे म्हणजे वेड्यासारखे वागणे, स्वतःच्या भावनांवर किंवा विचारांवर नियंत्रण नसणे. ज्याप्रमाणे एखादा भ्रमिष्ठ, मानसिक संतुलन गमावलेला माणूस वाटेल तसे बोलतो, वागतो, त्याचे त्याला भान नसते, त्याचप्रमाणे आशा आणि वासनांमध्ये पूर्णपणे बुडालेल्या माणसाची स्थिती होते. तो आपले नियंत्रण गमावतो. त्याची विचारशक्ती, सारासार विचार करण्याची क्षमता लोप पावते. त्याला जीवनाचा खरा उद्देश काय आहे, आपल्याला कशाने शाश्वत सुख मिळेल हे कळत नाही. तो केवळ तात्पुरत्या लोभासाठी चुकीचे निर्णय घेतो. नदीच्या प्रवाहात अडकलेला माणूस ज्याप्रमाणे दिशाहीन होऊन वाहत जातो, त्याला कुठे जायचे आहे, कुठे सुरक्षितता आहे हे कळत नाही. त्याचप्रमाणे आशांच्या प्रवाहात वाहत गेलेला मनुष्य जीवनरूपी नदीत भरकटतो. त्याला योग्य किनारा दिसत नाही. तैसे उचित न कळे. जेव्हा माणूस भ्रमिष्ठ आणि चावळा बनतो तेव्हा त्याची विवेक बुद्धी पूर्णपणे नष्ट होते. त्याला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याचा फरक कळत नाही. तो नैतिक अनैतिकतेचा विचार न करता फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागतो. त्याला आपल्या कर्माचे दीर्घकालीन परिणाम दिसत नाहीत. तात्पुरत्या सुखासाठी तो असे मार्ग निवडतो जे अखेरीस त्याला स्वतःला आणि इतरांनाही दुःखाकडे घेऊन जातात. त्याचे बोलणे आणि वागणे अनियंत्रित होते, ज्यामुळे समाजात त्याची प्रतिमा बिघडते आणि तो स्वतःच्या आत्म्यातही शांती गमावून बसतो. समाधान मिळत नाही. तुका म्हणे विषय अन्न नाशियेले जैसे. हा अभंगाचा समारोप असून तो अत्यंत प्रभावी आणि भेदक दृष्टांत देतो. संत तुकाराम महाराजांच्या या ठिकाणी अभंगामध्ये हा जो दृष्टांत दिला आहे तो खूपच भेदक आहे. यामध्ये ते म्हणतात, विषय अन्न नाशियेले जैसे. अन्न हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. ते शरीराला आणि मनाला ऊर्जा देते, पोषण देते. ते जीवनाचा आधार आहे. पण जर त्याच उत्तम अन्नामध्ये विष मिसळले तर ते अन्न नाचते म्हणजेच पूर्णपणे दूषित होते. या ठिकाणी अन्न जे आहे
ते नासले जाते, पूर्णपणे खराब होऊन जाते, खाण्यालायक राहत नाही आणि ते प्राणासाठी अत्यंत घातक बनते. ते खाल्ल्याने जीवन संपते. या उदाहरणातून तुकाराम महाराज आशा आणि वासना यांची तुलना विषयाशी करतात. एखादे सुंदर दिसणारे मधुर गंध असलेले फळ बाहेरून चकचकीत दिसत असले तरी आतून त्याला किडा लागला असेल किंवा त्यात विष मिसळले असेल तर ते फळ खाण्यास अयोग्य ठरते आणि जीव घेणे ठरते. त्याचप्रमाणे भौतिक सुखे, आशा, अपेक्षा बाहेरून कितीही आकर्षक आणि मोहक वाटत असल्या तरी त्यांच्यावरची आसक्ती ही विषासारखी आहे. तसे माणसाचे आयुष्य नासलेले असते. इथे नाशिएले जैसे, या ठिकाणी नाशिएले म्हणजे केवळ शारीरिक मृत्यू नव्हे तर आयुष्याचा खरा अर्थ हरवून बसणे, आत्मिक आणि नैतिक मृत्यू. जेव्हा माणूस आशा, वासना, इंद्रिय लोलुपता आणि मत्सराच्या आहारी जातो तेव्हा त्याचे चारित्र्य, नैतिकता, माणुसकी, आत्मिक शुद्धता नष्ट होते. तो आंतरिक शांती, समाधान, आनंद गमावून बसतो. त्याचे जीवन निरर्थक, दुःखी, अशांत बनते. जरी तो भौतिकदृष्ट्या जिवंत असला तरी आणि कदाचित यशस्वीही दिसत असला तरी त्याचे खरे आध्यात्मिक जीवन, आत्मिक जीवन नाश पावलेले असते. त्याला ईश्वरी अनुभूती, नारायणाला जाणण्याची संधी मिळत नाही आणि तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकत नाही. अशा प्रकारे आशाबद्ध जीवन हे आत्मघाती ठरते, ते खरे जीवनच नसते. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला केवळ एक धार्मिक उपदेश देत नाहीत तर मानवी अस्तित्वाच्या मूलभूत समस्येवर बोट ठेवतात. ते आपल्याला सांगतात की जोपर्यंत आपले मन भौतिक इच्छा, आसक्ती, इंद्रिय सुख आणि मत्सराच्या विषयाने दूषित झालेले आहे तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान किंवा ईश्वरी अनुभूती म्हणजेच नारायणाला आपण प्राप्त करू शकत नाही किंवा ते आपल्यासाठी अशक्य आहे. तुकाराम महाराज आपल्याला या मोहाच्या जाळ्यातून बाहेर पडून अनासक्ती, आंतरिक शुद्धता, विवेक बुद्धीचा वापर आणि ईश्वरप्रती निष्ठा बाळगण्याचा उपदेश करतात. हेच खरे सुखी, अर्थपूर्ण आणि मुक्त जीवनाचे रहस्य आहे. यातूनच मनुष्य आपले जीवन नाश होण्यापासून वाचवू शकतो आणि खऱ्या आनंदाची प्राप्ती करून घेऊ शकतो. तर मंडळींनो, अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ, निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.